श्री शिवलीलामृत अध्याय 14। श्री गणेशाय नमः। भस्मासुरहरणा भाललोचना भार्गववरदा भस्मलेपणा भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानीवरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरान्तका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रैरक्षका त्रिकांडवेद्या तुझ्या कृपाबळे समस्त त्रयोदश अध्यायापर्यंत कथले शिवलीलामृत आथा कळसाध्याय 14वा। 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन यावरी शौनकादिका लागुन सूत सांगे नैमिषारण्ये सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्यांची कथा दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान शुडा दंडे करून दुग्ध ओढीत गजास्य आंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती शुंडे तपय साठवुनी षण्मुखाप्रती बोल तसे ते धवा मने हे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घेमी षडानन म्हणे चराचर जननी लंबनासिक मज लागुनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते शुंडेस धरुनिया खाले पाडू काय ये वेळे माते याचे नासिक विशाळ आगळे का हो ऐसे केले तुवा इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवली समनोहर परी हा लंबनासिक कर्णथोर दंत एक बाहेर दिसतसे ऐसा का प्रसवली सबाळ ऐकता हासे पहफेन धवल धरा धरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिसीही हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही या सौतरी मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले षण्मुखाडवा घेवोनी स्तन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रंदोनी रडू लागली ते धवा ते देखोनी गणनाथ पोट धरोनी गदगदा हासत म्हणे आंबे तुझा खा कैसा सूत हाक फोडीत आक्रोशे एक स्तन घातला याचे वदनी आनिक पाच आनिसी कोठून ऐसे ऐकता पिनाक पाणी काय हासोनी बोलत काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवली सनंदन त्यावरी अपर्णा सुहास्यवदना प्रति उत्तर देतसे म्हणे हा तुम्हा सारिखा झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हासला त्रिनयन पुत्र पाहोन सुखावे यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड दोघेही रडता ऐकोनी धावोनी आली जगत्रयजननी वक्रतुंडासी हृदयी धरोनी म्हणे बाळा काय झाले तव तो म्हणे स्कंदे येवोन अंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे जगदंबा मग हासोन अग्निसंभूता प्रती बोले वचन
गजाननासी कठीण भाषण, ऐसे कैसे बोललासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलोन, येणे मोजिले माझे द्वादश नयन. यावरी हैमवती हासोन, एकदंता प्रती बोलत. म्हणे हे तुवा अनुचित केले, कुमाराचे नयन का मोजिले. यावरी नागानन बोले, ऐक माते अन्याय याचा. माझी शुंडा लंबायमान, येणे मोजिली चवंगे घालून. अन्याय हा थोर त्रिभुवनाहून, करी ताडन अंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत, अंबे येणे माझे मोजिले हस्त. यावरी करी मुख बोलत, मैनाक भगिनी ऐकपा. याचा अन्याय एक सांगेन, ऐकता तू यासी करिसील ताडन. नगात्मजा आणि त्रिलोचन, सावधान होऊन ऐकती. इभमुख म्हणे भेडसावून, मज बोलिला हान साहवे वचन. तुझे पोट का थोर पूर्ण, मोदक बहु भक्षिले. ऐसे ऐकता मृडानी, दोघांसी हृदयासी धरी प्रीती करुनी. दोघांसी प्रिय वस्तू देऊनी, समजाविले ते दवा. यावरी मदनांतक पाहे, सिंहासनी बैसला आनंदमये. जगदंबा मुखाकडे पाहे, हास्य वदन करुनिया. यावरी विरूपाक्ष बोलत, काहो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत, नवल एक दिसतसे. तुमच्या जटा मुकुटांत, ललनाकृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत, पद्मज बिडौजा समजेना. कैलासपती म्हणे ईभग मने, हरिमध्ये मृग शावक नयने. मस्तकी जळ धरिले वरानने, बिंबाधरे पीकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी, हेरंब जननी म्हणे कपाळ मौळी. जळांतरी स्त्रीचे वदन ये वेळी, दिसते मज भालनेत्रा. यावरी बोले कैलासराज, विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारिज. शोभायमान सतेज, टवटवीत दिसतसे. यावरी सजल जलदवर्णा, स्कंदमाता म्हणे पंचदश नयना. नीलकेश व्याघ्र चर्म वसना, कृष्ण वर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध वैसोन. नसतेच पुससी छंद घेवोन, रमा रमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळास भोवया का खटवांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी, अण्माय श्रुती नेनती. यावरी बोले हिमनग जामात, भ्रुकुट्या नव्हे पाहे त्वरित. सहील लहरी तळपत, दृष्टी तरळली तुझी काहो. यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी, बोले कंबुकंठी कमंडल लुस्तनी. म्हणे कैरवास नेत्र पिनाक पानी, काहो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत, कमळा भोवते नीर बहुत. नेत्र नवेती मीन तळपत, हंस गमने निरखी परे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ, त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ. मने राजीवास तनयुगुळ, कमंडलू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूळ पानी, ऐके वसुधाधर नंदिनी. स्तन नवेती दोनी, विलोकून पाहे बरे. गंगारथाचे दोन्ही तिरी, चक्रवाके बैसिली साजिरी. दुर्गा म्हणे मदनारी,
बहुत साहित्य पुरवी तसा, एकाचे अनेक करुण, दाखविले हे त्रिभुवन. तुमचे मौनेच धरावे चरण, बोलता अप्रमाण न म्हणावे. मग मांडूनिया सारी पाट, खेळती दाक्षायणी नीळकंठ. ज्यांचे खेळ ऐकता वरिष्ठ, भक्त होती त्रिजगी. दोघे खेळता आनंद घन, तो आला कमलोद्भवनंदन. ब्रह्मवीणा वाजवून, करी स्तवन अपार. मग एक क्षण स्वस्थ होऊनी, खेळविलोकी नारद मुनी. म्हणे पण केल्या वाचुनी, रंग नये खेळाते. दोघांसी मानले ते बहुत, मग पण करुनिया खेळत. जिंकील त्यासी एक वस्तू, आपली द्यावी निर्धार हा. तो प्रथम डाव तेच क्षणी, जिंकिती झाली मेनकानंदिनी. व्याघ्रांबर घेतले हिरोनी, नारद मुनी हासतसे. दुजाही डाव जिंकिता भवानी, घेतले गजचर्म हिरोनी. एका मागे एक तेच क्षणी, 10 आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी, सर्व भूषणे घेतली हिरोनी. शेवटी कौपीनही सांडोनी, शंकर झाला दिगंबर. सुरभीपुत्र जिंकिला, तोही देवीने आपुला केला. नारद गदगदा हासिनला, काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून, गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन, तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन, तू जैने दिधले सगुणपण. एरवी तू अव्यक्त पूर्ण, तुझ कोण पुसत होते. एवं तू मायाधीन झालासी पूर्ण, आता भक्तांसी कैसे दाविसी वदन. ऐसे ऐकता भाललोचन, गेला रुसून घोरवना. इतुके कृत्य करून, गेला तेथून ब्रह्मनंदन. शंकरे सर्व संग टाकून, निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई, योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मूळाग्र कोठे काही, जाती कूळ नसेची. नामरूप गुणातीत, गोत्रवर्णाश्रम विरहित. चहुवेदांसी अतीत, कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेवोनिया, वनासी चालिली शोधावया. गिरी कंदरी मठ गुहा शोधुनिया, भागली बहुत जगदंबा. सर्वही तीर्थे शोधिली सवेग, बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग. जो शोधिता अष्टांग योग, योगी ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन. एकी सदा झाकिले नयन, एक गगन विलोकिती. एक उभेची निरंतर, घेती वायूचा आहार. त्यासही पुसता श्री शंकर, कोठे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ, एक करीती हिंसा बलिदान. परी तेही धुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती, एक 14 विद्या मिरविती. एक वाद विवाद निगुती, करिता बहुत भागले. एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन. लोक सांगती उपदेश ज्ञान, परी उमा रमण दुरावला. एक नाशिती कृश मृत्तिका उदक, म्हणती आम्ही इतुके पावन देख. त्यांसही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता. जे आदिमाया विश्वजननी, अनंत शक्तींची स्वामिनी. ते श्रमली नाना साधनी,
इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप, क्षीराब्धी जापती करी तप. मघवा द्रुही न करीती साक्षेप, निशिदिनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निःसीम. उपासना मार्ग उत्तम, अथर्वण स्थापितसे. सामवेद सांगे गायन, न्यायशास्त्री भेद गहन. म्हणते ईश्वर समर्थ जीवसान, त्यांचे पद न पावती ते. मीमांसक स्थापिती कर्ममार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग. पातंजली सांगती योग, शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसुनी उरले उत्तम, वेदांती म्हणती तेची ब्रह्म. तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्रा अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊनी, जगदंबा बाहे घोरवनी. सकळ अभिमान टाकुनी, वल्लभा मी शरण तूते. सकळ तत्वे शोधिता साचार, शेवटी होय साक्षात्कार. तैसा हिमाचळी त्रिपुरहर, विलोकिला जगदंबेने. तो स्वात्मसुखी झाला तल्लीन, झाकिले असती पंचदश नयन. देवी म्हणे श्वसुरगृही येऊन, रहिवास केला असे. अपर्णामणी विचारी, याच रूपे जवळी जाऊ जरी. तरी मजवरी ये अवसरी, क्रोधायमान होईल. मग पिल्लीचा वेश धरून, मयूर पिच्छांचे केले वसन. अनुपम वेश धरून, मुरहर भगिनी चालिली. अनंत कमळ भवांड माळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा. तिने स्मरहर मोहिला, नृत्य गायने करुनिया. अनंत शक्ती भोवत्या विराजती, विमानी अष्टनायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करीती, गायन रीती ऐकोनिया. वैरभाव वनचरे विसरती, आहार त्यजिला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह खुंटती, पक्षी विसरती देहभाव. निश्चळ झाला पवन, विधू कुरंग गेला वेधोन. कुंभिनी भार सांडून, फणिपतीवरी येऊ पाहे. अंगीचा सुटला दिव्यामोद, देव पाहती होऊनी षटपद. नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारीचे. शीतलत्व दाहकत्व सांडोन, वाटे तांटक झाले विधू चंडकिरण. देवललना म्हणती ओवाळून, इजवरून जावे समजती. आदी जननीचे अपार लाघव, नेनती शक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरखाणींचे वैभव, दंत तेचे झाकिले. दंतपंक्तीचा झळकता रंग, खडे ते हिरे होती सुरंग. तनुचा सुगंध अभंग, नभ भेदुनी वरी जाय. पदमुद्रा जेथे उमटत, सुवास कमळे तेथे उगवत. जेथींच्या परागास वेधोनी वसंत, प्रदक्षिणा करी प्रीतीने. अनंत विद्युल्लतात कल्लोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उघडोनी जाश्वनीळ, पाहता झाला ते धवा. पायी पैंजन नुपरे ऋण झुणती, त्यात शूद्र घंटा रसाळ गरजती. करींची कंकणे झनत्कारती, नृत्य गती सरींच. भ्रूलताच्या पप चढवुनी, काम शत्रू विंधिला नयन कटाक्षवाणी. मन कुरंग पाडिला धरणी, सुरवरा करणी न कळेची. दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण, पंचबाणे व्यापिला पंचवदन. तप ध्यान विसरून, वृतांत पुसे ती येते.
म्हणे तू नारी कोठली कोण, कामानळ शांतवी वर्षोनी घन. तुझे स्वरूप लावण्य, त्रिभुवनी ऐसे दुझे नाही. तुझा वदन इंदू विलोकून, चकोर झाले नयन. आतावरी मज लागून, तुझ आधीन झालो मी. यावरी बोले भिल्लिनी, उमे ऐसी ललना टाकुनी. का बैसलासी घोरवनी, कैलास भुवन त्यजोनिया. मी तो परनारी निश्चित, नवरी न घडे कदा सुरत. तुवा मन जिंकिले नाही यथार्थ, तरी तपस्वी कैसा तू. यावरी बोले पिनाकपानी, मी दुर्गेवरी आलो रुसोनी. तिचे मुख न पाहे परतोनी, नाव स्वप्नी न घेची. यावरी भिल्लिनी बोलत, पती माझा रागिष्ट अत्यंत. हे त्रिभुवन जाळी लक्षणात, अणुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ, ती बहुकाळाची कठीण अत्यंत. दक्ष यागी उडी घालीत, क्रोध अद्भुत तियेचा. पुढे गेली पर्वताचे पोटी, मागुती तिसी वरमी धुर्जटी. परी ती कवटाळी न मोठी, अति कपटी मी जाणे. भिल्लीन म्हणे ऐकिले कानी, तू कपटी आहेस तिजहुनी. शिरी ठेवली स्वर्धुनी, भोळी भवानी अत्यंत. दुर्गे ऐसी पट्टराणी, टाकुनी का हिंडसी वनी. परललना देखोनी नयनी, गळा येवोनी पडो पाहसी. मागुती बोले कैलासनाथ, क्षणांत सृष्टी घडामोड करीत. शुंभ निशुंभादी दैत्य, युद्ध करुणी मर्दिले तिने. ती जरी येथे आली धावून, उदंड प्रार्थना केली पूर्ण. तरी मी नच जाय परतोन, कैलासासी निश्चये. तिसी मी न करी संभाषण, तुझी बरी मी झालो तुझ आधीन. जिकडे नेसील तिकडे येईन, वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी, भवानी बैसली तुझ्या पाठी. दोन वेळा वरिला धुर्जटी, तिची गती हे केली. मग माझा पाड काय तुझ, केव्हा टाकूनी जाशील न कळे मज. द्युती पण खेळता सहज, तुझे त्वाची हारविले. न बोलेची मदन दहन, भिल्लीन मागुती करी नृत्य गायन. मग उठिला पंचदश नयन, तिसी आलिंगन द्यावया. अंबा चालिली सत्वर, दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर. मुख शशीतावी सुंदर, भाक घेई पै माझी. तू मज माळ खाली येऊन, मी न जाय तुझ टाकून. मग जगदंबा बोले हासून, यावे भुवना माझिया. मग तुमची होईन कामिनी, आवश्य बोले खटवांग पाणी. मदनांत कवे धोनी, कैलासासी नेला ते धवा. सिंहासनी बैसवून, षोडशोपचारे केले पूजन. देवीने दृढ धरिले चरण, कंठी माळ घातली. देवी आपुले स्वरूप प्रकट करी, तटस्थ पाहे त्रिपुरारी. मग हासती परस्परी, एकमेका पाहोनी. शिव म्हणे धन्य भवानी, त्वाची आणिले मज समजावोनी. सूत शौनकादिका लागोनी, कथा सांगे विचित्र. करी विना घेवोनी ब्रह्मसुत, शिवाजवळी आला अकस्मात. म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ, तुझे भक्त देखिले बहु. परी कांती नगरी श्रीयाळ, धीर गंभीर उदार सुशीळ. कीर्तीने भरले दिग्मंडळ, सात्विक केवळ क्षमावंत. तेने घातले अन्नसत्र,
झाली वर्षे 10 सहस्र, इच्छा भोजन दान पवित्र, अतितांप्रती ते तसे, अवनीवरीचे अगम्यवस्त, भोजनी मागितली अकस्मात, ती प्रयत्ने आनोनी पुरवित, शिव भक्त थोरतो. ऐसे नारद सांगत वर्तमान, त्याच्या गृहाप्रती पंचवदन, कुशळ अतीत वेश धरुण, येता झाला ते समयी. अंगणी उभा ठाकला येऊन, परमकोपी जेविता वाग्न, दुष्टवचन बोले कठीण, रूपही संपूर्ण कुशळची. म्हणे मज देई इच्छा भोजन, ना तरीचा तो सत्व घेवोन, श्रियाळ सांगुना येवोन, पाय धरिती सद्भावे. आनोनी बैसविला आसनी, त्याची क्रोधवचने सोसुनी, षोडशोपचारे पूजा करोनी, कर जोडोनी ठाकती पुढे. मागा स्वामी इच्छा भोजन, येरू म्हणे नरमांस देई आनोन, तू चोर आनिसी धरून, त्याचे मांस न घेमी. धरुनी माझा उद्देश, विकत आनिसील मनुष्य, ते न घेमी निःशेष, सत्य सत्य त्रिवाचा. सांगुना म्हणे कर सोडून, मी आपुले मांस देते करी भोजन, श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण, माझे मांस देतो मी. येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता, परी सर्व याचकांचे माता पिता, तुम्हा दोघांसी भक्षिता, अन्न सत्र खंडेल. तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ, 5 वर्षाचा चिलया बाळ, 32 लक्षणी वेल्हाळ, तो मज देई भोजना. ऐसे ऐकता वचन, माया मोहजाळ दूर करून, म्हणती अवश्य जाघेवोन, मग सदाशिव बोलत. मी काय आहे मृगव्याघ्ररीस, भक्षू तव पुत्राचे मांस, उबक न मानुनी विशेष, पचवुनी घाली मज आता. माया मोह धरुण, कोण कराल जरी रुदन, तरी मी जाईन उठोन, सत्व घेवोन तुमचे. अवश्य म्हणोनी पतिव्रता, उभी ठाकोनी बाहे निजसुता, म्हणे बाळा चिलया गुणवंता, खेळावया कोठे गेलासी. तुझ लागी खोळंबला अतीत, बाळा माझ्या येई धावत. ऐसे ऐकता अकस्मात, बाळ आला धावोनी. अतितासी करुनी नमन, माता पितयांचे धरी चरण, माता म्हणे तुझे पिशित दान, अतित मागतो राजसा. बाळ बोले स्नेहे करून, हा देह म्या केला शिवार्पण, अतीत होता तृप्तपूर्ण, उमा रमन संतोषेल. ऐसे ऐकता झडकरी, बाळ घेतला कडियेवरी, पाकशाळे भीतरी, घेवोनी गेली बधावया. चिलयासी चुंबन देऊन, हृदयी धरिला प्रीती करून, बाळ म्हणे पुढती येईन, तुझ्या उदरा जननीये. माया जाळ सर्व सोडून, मन केले वज्राहुनी कठीण, चिलयाचे शरीर छेदून, काढिले मांस अंगीचे. आपणासी पुत्र नाही म्हणोनिया, शिरकमळ ठेवले पहावया, शरीराचा पाक करूनिया, उठवी भोजना अतिताते. अतींद्रिय द्रष्टा श्रीशंकर, अनंत ब्रह्मांडीचा समाचार, सर्व ठाऊके सूत्रधार, कळले शिर ठेविले ते. उठोनी चालिला तत्काळ, धावती चांगुना श्रियाळ, येरू म्हणे कळले सकळ, शिर कमळ ठेविले. सर्व गात्रांत शिर प्रधान, तेची कैसे ठेविले वंचून,
तवती दोघे धरती चरण, तेही पचवुनी घालितो. क्षोभण धरावा अंतरी, नेनतेपणे चुकलो जरी, तरी सर्वज्ञा तू क्षमा करी, सत्व आमुचे राखावे. मग बैसला आसनी येऊन, म्हणे शिर येई बाहेर घेऊन, उखळांत घालून कंडन, मज देखता करी आता. अश्रू आलिया तुझ्या नयनी, की कष्टी झालिया अंतःकरणी, तरी पुत्र गेला सत्वास हानी, करून जाईन तुमच्या. अवश्य म्हणे नृपललना, शिर आणोनी करी कंडना, सत्व पाहे कैलास राना, अंतरी सद्गत होऊनी. निज सत्वाचे उखळ, धरिले धैर्याचे करी मुसळ, कांडित बैसली वेल्हाळ, निर्धार अचळ धरुनिया. अतीत म्हणे परममंगळ, गीत गाय रसिक सुढाळ, खंती करिता पयफेन धवल, दुरावेल जाणपा. ते सद्भाव सरोवर विलासिनी, कोमल हृदय नृपकामिनी, की निश्चळ गंगा भरुनी, जात मर्यादा धरुनिया. तिचे पाहता निजवदन, काळवंडला रोहिणी रमन, मृगशावाक्षी गुणनिधान, उपमा नाही स्वरूपाते. म्हणे कोमळांगा बाळा सुकुमारा, सुलक्षणा सुशीला नृपकिशोरा, सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा, येवोनी उदरा धन्य केले. तू सुकुमार गुणवंता, माझे निष्ठुर घाव लागती माथा, तुझवीन परदेशी आता, दुबळी भंगण झाले मी. कूचक मंडली अति सुंदरा, कंचुकी पाहेर फुटल्या दुग्धधारा, की भुलिंगासी एकसरा, गळत्या लाविल्या तियेने. म्हणे अतीत जे बोली अवधारी, जाऊ दे राजदारा बाहेरी, देह त्यागी नये अवसरी, यावरी धीरण धरवे पै. कैलास पंथ लक्षुण, सखया एकला जातोसी मज टाकून, तुझे संगती मी येईन, उभा राहे क्षणभरी. तू मोक्षद्वीपाचे केने भरून, जासी कैलास राजपेठ लक्षुण, तुझे संगती मी उद्धरेन, मज टाकुणी जाऊ नको. उदकावीन जैसा मीन, तैसी मी तान्हया तुझवीन, माझे हृदय निर्दय कठीण, लोकांत वदन केवी दाऊ. तुझी माऊली मी म्हणता, लाज वाटे रे गुणवंता, तुवा आपुली सार्थकता, करुणी गेलासी शिवपदा. हे त्रिभुवन शोधिता सकळ, तुझ ऐसान दिसे बाळ, मग ते पचवुनी तत्काळ, उठा म्हणे अतिताते. अतीत म्हणे अवनीपती, उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती, ऐसे ऐकता श्रियाळ नृपती, झाला चित्ती संकोचित. सांगुना म्हणे नृपनाथा, सत्व राखावे सत्वर आता, विन्मुख जाऊन द्यावे अतिता, मनी चिंता न धरावी. नवमास वाहिला म्या उदरांत, तुम्हास जड नव्हे चौप्रहरांत, पोटीचा पोटी घालिता सूत, चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी, ताट वाढवणी आणिले वेगेसी, अतीत म्हणे चांगुनेसी, तूही येई सवेग. अवश्य म्हणोनी झडकरी, येवोनी बैसली नृपसुंदरी, यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरी, अन्न न घ्यावे सर्वथा. निपुत्रिकाचे न पहावे वदन, मग तेथे कोण घेईल अन्न, दीपे विन शून्य सदन, पुत्राविन तेवी तुम्ही. नासिके वाचोनी वदन, की वृक्ष जैसा फळाविन,
की बुबुळावीन जैसे नयन, शून्य सदन तुमचे देवी. तवंती दोघे बोलती सद्गदित, एक होता तो अर्पिला सुत. सांगुना म्हणे गेले सत्व, अतीत विन्मुख जाईल आता. एक बाळ तो दिधला भोजनासी, आता महाराजा सत्व किती पाहसी. ऐसे बोलता चांगुनेसी, अद्भुत गहिवर दाटला. म्हणे सत्वही बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ. मग कंठ मोकळा करुणी स्नेहाळ, हाका फोडी चांगुना. नयनीला चालिल्या प्रेमाश्रुधारा, म्हणे आहा शिवकर्पूर गौरा. दीर्घस्वरे बाहे उमावरा, पाव सत्वरी या आकांती. आहा झाले वंशखंडन, न देखो पुढती पुत्रवदन. ऐसे ऐकता अतिताचे नयन, स्रवो लागले प्रेम भरे. बाहेर फुटली मात, वळसा थोर होत नगरांत. लोक दुःखे वक्षस्थळ पीडित, राज किशोर आठवुनी. विमानी दाटले सूरवर, म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर. ईस प्रसन्न होवोनी श्री शंकर, काय देईल तेन कळेची. अतीत म्हणे चांगुनेसी, जे प्रिय असेल तुझे मानसी. ते मजसी माग सद्गुण राशी, यावरी सती काय बोले. मजनी पुत्रिक म्हणतील लोक, धुवोनी काढी कलंक. ऐसे ऐकता कैलास नायक, बोलावी म्हणे पुत्रासी. सत्य मानुनी अतित वचना, दीर्घ हाका फाडीत चांगुना. म्हणे चिलया गुणनिधाना, येई स्नेहाळा धावोनी. अतीत तुझविन नघे ग्रास, कोठे गुंतलासी खेळावयास. माझे तान्हे तू पाडस, सत्व राखे येवोनिया. तू नयेसी जरी धावोन, तरी माझा जाऊ पाहे प्राण. दश दिशा विलोकून, सांगुना पाहे ते धवा. मागुती हाक फोडी वेल्हाळ, तो जैसे उगवे मित्रमंडळ. तैसा धावतची आला बाळ, पाहे श्रियाळ स्नेह भरे. अतीत स्वरूप टाकून, शिव प्रकटला निज रूप पूर्ण. दशहस्त पंचवदन, दिनोद्धारण जगद्गुरु. चिलया शिवे हृदयी धरिला, निज अंकावरी बैसविला. श्रियाळ चांगुना ते वेळा, पायावरी लोळती. सूरवर सुमने वर्षती अपार, दुदुंभिनादे कोंदले अंबर. आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान, श्रियाळ चांगुना दिव्य रूप होऊन. चिलयासी सिंहासनी स्थापून, छत्र धरिले तयावरी. सजीवांस निरवोनी राज्यभार, विमानी बैसली सत्वर. निजपदी जगदुद्धार, श्री शंकर स्थापितया. कांती नगरी सौख्य गाथ, त्रिभुवनी नमाये आनंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंगण विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ, झाला 14 अध्यायपर्यंत. 14 भुवनांचे सार यथार्थ, 14 अध्याय निर्मिले. की 14 विद्यांचे सार, की 14 गाठींचा अनंत परिकर. की 14 पदे निरंतर, गया वर्जन घडे हे. की 14 रत्नांचा प्रकाश, येथेची झाला एकरस. की 14 चक्रे निःशेष, प्रिय 14 ही लोकांते. की 14 कांडे वेद, की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध. की 14 कोठड्या शुद्ध, शिव मंदिर निर्मिले.
श्रवण पठन लेखन निधी अनुमोदन परमप्रीती करिता ग्रंथरक्षण फळ समान सर्वांसी इतुक्यांसही शिव होनी माऊली करील निजांगाची साऊली आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय आधी व्याधी जाय निरसोन वंद्या ही पावे पुत्र संतान ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेल घरी संपत्ती दाटे बहुत ऋणमोचन होय त्वरित शत्रु क्षय यथार्थ दक्षिणामुखे वाचिता शत आवर्तने करिता भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सूत ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ पिशाच भूत न रिघे तेथे त्रिमास करिता नित्य आवर्तन सर्व संकटे जाती निरसोन भावे प्रचित पहावी वाचून नाही कारण अभाविकांचे सोमवारी ग्रंथपूजन अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षुण शुचिभूर्त होवोनी करावे शयन स्वप्नी प्रकटोन शिव सांगे जे जे पडेल संकट ते ते निवारील नीळकंठ 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे प्रथमाध्यायी मंगलाचरण दाशार्हरायाचे आख्यान कलावतीने पती उद्धारिला पूर्ण हेची कथन निर्धारे द्वितीयाध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक कथन तिसऱ्यांत गौतमे कथा सांगून कल्माशपाद उद्धारिला चौथ्यांत महाकाळ लिंगार्चन गोपबाळ गेला उद्धारून पाचव्यांत उमेने पुत्र पाळून राजी स्थापिला शिवप्रसादे सहावा अध्याय अतिरसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक सातवा आठवा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथन पै नवमांत वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्मदुःखे कथिली बहुवस अतिसूरस अध्याय तो 10व्यात शारदा आख्यान 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण महानंदा गेली उद्धरोन भद्रसेन राव तरला 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासूर 13व्या अध्यायांत समग्र शिवगौरी विवाह पै 14व्यात शिव अपर्णा विनोद गौरी भिल्लिनी झाली प्रसिद्ध पुढे श्रीयाळ चरित्र गाध 14वा अध्याय संपूर्ण श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद सांप्रदाय परम अगाध क्षीरसागरी गोविंद आधी उपदेशी कमलोद्भवा तेथून अति ऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्मदत्तात्रेय अगाध त्यापासूनी सदानंद रामानंद यती तेथोनी अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै तेथोनी पूर्णानंद यती शुद्ध त्यापासव पितामह दत्तानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो पंढरीहुनी 4 योजने दुरी नैऋत्य कोणाशी नाझरे नगरी येथील दशलेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीसी येऊन केले येथे संन्यास ग्रहण तेथेची समाधिस्थ होऊन अक्षयवस्ती केली पै तो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामे माझी माता वंदुनी त्या उभयता शिवलीलामृत ग्रंथ संपविला शके 1640
विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्मकमंडलूच्या तिरी, द्वादशमती नागनगरी, आद्यंत ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणीजे. शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत, चतुर्दश अध्यायपर्यंत. जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रित्यर्थ हो का सदा. अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदुद्धारा, श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय अभंग दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, सदा परिसूत सज्जन अखंड, चतुर्दशाध्याय गूढ हा. ओव्या एकंदर संख्या. श्री सांब सदाशिवर्पणमस्तु. शुभं भवतु.